जालना जिल्ह्यात हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश. अश्लील व्हिडिओच्या धमकीनं खंडणी उकळणारे 6 जण जेरबंद. मुख्य सूत्रधार महिलेसह 6 आरोपी अटकेत. अवघ्या 4 तासात पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 2,61,000चा मुद्देमाल जप्त. चंदनजीरा पोलिसांची कारवाई. आज दिनांक 26 रोजी शुक्रवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बोलेरो चालकाचं अपहरण करून त्याला अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत पैसे उकळणाऱ्या हनी ट्रॅप टोळीचा चंदनजीरा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणात मुख्य सूत्रधार महिलेसह 6 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि लुटलेली रोख रक्कम असा 2,61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन मोंढा रोड परिसरातून बोलेरो चालकाचं अपहरण करून आरोपींनी त्याला जबरदस्तीनं वाहनात कोंबून ड्रायपोर्ट परिसरात नेले. तिथं त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेत त्याचा अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडिताला नातेवाईक व मित्रांकडून फोनपेच्या माध्यमातून पैसे मागून स्वतःच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले. या घटनेप्रकरणी पीडितानं 23 जून 2026 रोजी चंदनजीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. तपासादरम्यान मुख्य सूत्रधार सपना संतोष निकाळजे, वय वर्ष 23 हिचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ पाठलाग करून ताब्यात घेण्यात आला. तिच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 4 तासात इतर 5 आरोपींना अटक केली. तपासात पीडिताच्या फोनपे खात्यातून एका UPI आयडीवर पैसे वर्ग करण्यात आल्याचं निष्पन्न झाले. संबंधित UPI आयडी आरोपी सचिन लक्ष्मण कंठाळे याच्या नावावर असल्यानं त्यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात मुख्य आरोपी सपना निकाळजे ही सराईत गुन्हेगार असून तिच्या विरुद्ध जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हनी ट्रॅप स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलंय. अटक करण्यात आलेले आरोपी सपना संतोष निकाळजे, वय वर्ष 23, अविनाश गणेश झोटे, वय वर्ष 26, अर्जुन चमन बहादूर राजपूत, वय वर्ष 34, शंकर माणिक जाधव, वय वर्ष 26, अतिश सतीश गायकवाड, वय वर्ष 19, सचिन लक्ष्मण कंठाळे, वय वर्ष 32. या धडाकेबाज कारवाईमुळे अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून चंदनजीरा पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू असून या टोळीचे इतर गुन्हे आणि संभाव्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, अशोक जाधव, अभिजित वायकोस, सागर खैले, महिला पोलीस सखू शिंदे व अनुराधा बांडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस स्टेशन चंदनजीरा इथे एक गुन्हा दाखल आहे. 20 तारखेला हा गुन्हा घडलेला आहे. एक यातले जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींना लूटमार केल्याची घटना घडलेली आहे. त्यात 6 आरोपी आपण तात्काळ 4 तासात अटक केलेले आहेत. या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की यातले जे मुख्य आरोपी आहे सपना निकाळजे, ती फेसबुकद्वारे किंवा इतर सोशल मीडियाद्वारे काही इसमांना ते संपर्कात असतील त्यांना संपर्क वाढवते, फोनवरनं संपर्कात राहते, प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि एखाद्या ठिकाणी बोलवते आणि एखाद्या ठिकाणी बोलवल्यानंतर मग त्याच्याकडनं पैसे लुटते आणि तिच्याबरोबरच्या साथीदारांसह ती निघून जाते. अशा प्रकारची तिची मोडस ऑपरेंडी आहे. यापूर्वी तिच्या विरुद्ध आपल्याकडे 6 ते 7 गुन्हे चंदनजीरा पोलीस स्टेशन, बदनापूर पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर मध्ये करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल आहेत. 20 तारखेलाही असंच केलेलं होतं. यातल्या फिर्यादींची तिने ओळख वाढवलेली होती, प्रेमाच्या जाळ्यात त्याला ओढलं होतं आणि प्रेम असल्याचं भासवलं होतं आणि नवा मोंढा रोडला तिला बोलवलं होतं त्याला फिर्यादीला आणि बोलवल्यानंतर त्याच्याच बोलेरो गाडीमध्ये त्याला कोंबून ड्रायपोर्टला आणून सोडून दिलेलं होतं आणि मारहाण केलेली होती आणि त्याकडची खिशातली रोख रक्कम प्लस फोन पे वरनं काही रक्कम काढून द्यायला त्यांना भाग पाडलेलं होतं. अशा प्रकारे एकूण 79,000 रुपये त्याच्याकडून लुटलेले होते आणि ती गाडी पण त्यांनी घेऊन गेले होते आणि त्याला आणून सोडलेलं होतं. म्हणून त्यांच्या फिर्यादीवरनं आपल्याकडे 23 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी या गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर याचं गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक सरांनी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सरांनी पोलीस निरीक्षक पवार साहेब यांना सूचना दिल्या आरोपी अटक करण्याबाबत. त्यांनी पथकं तयार केली आणि अत्यंत कमी वेळात वेगानं तपास करून यातल्या सर्वच्या सर्व आरोपींना अटक केलेलं आहे आणि गुन्ह्यात चोरीला गेलेला आणि आरोपींकडे असलेला साधारणपणे
2,61,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. यामध्ये एकूण 6 आरोपी अटक आहेत. सपना निकाळजी ही मुख्य आरोपी आहे. त्याबरोबर अविनाश झोटे, अर्जुन राजपूत, शंकर माणिक जाधव, आतिश सतीश गायकवाड हे अटक करण्यात आलेले आहेत. आणि ज्यांच्या फोन पेवर ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली होती, हा यातला 6वा आरोपी सचिन लक्ष्मण कंठाळे राहणार जामवाडी, याला पण आपण अटक केलेली आहे. ही कामगिरी चंदनझिरा पोलीस स्टेशनचे PI बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी सोबत राहून पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, अशोक जाधव, अभिजित वायकोस, सागर खैरे आणि महिला कर्मचारी सखू शिंदे आणि अनुराधा बांडे यांनी केलेले आहे. खूप गतिमान तपास यात केलेला आहे. अजून काही लोकांना त्यांनी फसवणूक केलेली आहे का याबाबतही आम्ही आवाहन केलेलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आवाहन केलेलं आहे की असं जर कोणत्या नागरिकांच्या बाबत घटना घडलेली असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी. ज्यांच्याबद्दल घटना घडलेली आहे त्यांचे नावही आपण गुप्त ठेवूयात आणि यामध्ये जास्तीत जास्त जर कोणी नागरिक सफर झाले असतील तर त्यांनी गुन्हा दाखल करावा. आणि यामध्ये आम्ही 310 BNS आणि 111 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि यापुढे अजून पुढील तपास करत आहोत.